दाखल झाला स्ट्रायकिंग एंडवरती. याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो शंकर यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोरदा सज्ज होतो यावेळेस आपण पाहू शकता. यस स्वतः कॅप्टन इथून आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज डावखुरा हाताचा शंकर विषय. यस अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल गोरदास तयार. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिलाच बॉल फटका चांगला मारा मिळतो इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून उडवलाय. जसा बॉल बॅट वरती आला तसा सरळ पाठवून दिलाय. वन बस ओव्हर द लाईन. 4 रन चौकार. वरती धमाकेदार सुरुवात करत असताना शंकरला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती 4 धावा त्याने एकवडल्यात आणि 4 धाब्याच्या साथीनं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन करत असताना शंकर विषयला आपण पाहतोय. शंकर म्हटलं तर एक डावखुऱ्याचा फलंदाज साधण्याने नेहमीच त्याचा चांगला खेळ आपण पाहत असतो. आणि ऑपिनियनमध्ये आम्ही त्याला विचारलं होतं संघ बऱ्याचशा कमी एंट्री करतो, बऱ्याचशा ठिकाणी कमी खेळतोय. त्यावेळेस त्याने नक्कीच सांगितलं होतं आमच्या 2 टीम झालेत. साधारण हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला प्ले करण्याचा प्रयत्न झाला होता. लाऊड आपल्या पंचाकडे गेली परंतु इथून आपण पाहू शकता डायरेक्ट हिट तर केला आणि यस पंचाचा बोट आकाशाकडे लागणारा पहिला मोठा धक्का यावेळेस रोशन कडबला परतावा लागेल. डायमंड डकची शिकार ठरत असताना परंतु बाद. एक चांगला फलंदाज होता, सलामीला आला होता परंतु त्याला इथून मात्र डायमंड डकच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर परतावं लागतं. ऋतिकजी भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 विकेट जर संपादित केले तर गोरदास यावेळेस आपण पाहू शकता देवा शिसवेला पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोरदासाला आवडत नाहीये चौकार किंवा षटकार. आणि यावेळेस क्विक रिप्लाय मध्ये दिला गेला. धक्का पहिला लागला. फलंदाज इथून मात्र परतला रोशन. त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस सिनाईट नंबर 3 वरती मध्ये दाखल झालाय. यावेळेस आपण पाहतोय सूरज कडव कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका सध्या बजावत असताना आपण पाहतोय देवा शिसवेला. आणि दोन्ही संघ नौक्यात, दोन्ही संघ एकामेकाच्या अगेन्स्ट कधी खेळायला नाही आहेत. त्यामुळे आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लगेच चेंडू उचलला दरम्यान फेकी करतील. 1 धाव एकवटली जाईल. अवधी होता 1 धाव एकवटाचा आणि 1 धाव इथून एकवटली देखील. आणि आता एका धावाच्या साथीनं टीमची टोटल कासवाच्या गतीने पुढे जात असताना 5 या आकड्यावरती जेपी पानाची जोडी आपण पाहतो. मेन पंच आपण पाहू शकता जय पवार सर आणि त्यांच्या साथीनं शहापूरची आन बान शान मुन्ना पठाण. मुन्ना पठाण सरांना देखील आपण पाहतो. नक्कीच संदीप गायकवाड सरांचा आम्हाला कॉल आला होता आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आमचे गुरुवर आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही नक्कीच अंपायरिंग करत असतो. चांगलं व्यक्तिमत्व. गोरदास पुन्हा एकदा तयार होईल. देवा शिसवे ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी. यस अंपायर सिग्नल नो बॉल. आणि आता आपण पाहू शकता नक्कीच ओव्हर स्टेपिंग झाली असावी आणि पंचाने तेच हेरल्या. जेपी पानांचा साधारण मी कौतुक करत असतो कारण जय पवार सर म्हटलं तर एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचा. आणि आज आपण पाहू शकतो या स्प्रीहिटचा हा चेंडू असेल पण त्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा आपले ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी असेल. खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. पुन्हा त्यावेळेस मिडॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. वस्तू फेक करतील दरम्यान एक चिक सिंगल. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी होती. हा चेंडू जवळजवळ मला वाटतं सीमारेषे बाहेर धाडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु प्रयत्न फसलाय. धाव ते सिंगल. सध्याच्या घडीला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरा हाताचा एक विस्फोटक फलंदाज शंकर विषय. डावखुराच्या फलंदाज सातत्याने घातकी फलंदाज जाणले जातात. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. स्वतःला पूर्णपणे इथून आपण पाहू शकता स्ट्रेस गेलं आणि हलक्या हाताने चेंडूला इथून मात्र ढकलला. 1 धाव मिळाला आणि एका धावाच्या साथीनं टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना वेळेस 8 या आकड्यावरती. संतवादी इंद्राणी सुरुवात आपण पाहतोय. स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या इनगाव टीमच्या माध्यमातून
सातत्याने खूप चांगला खेळ आपण पाहतोय इनगाव संघाचा. गेली 4 ते 5 वर्ष मागे गेलो तर अतिशय इन्फॉर्म संघ होता, परंतु जणू काही कुठेतरी या संघाला ग्रहण लागलं की काय, कारण संघ थोडेशा बॅकफुटवरती पाहायला मिळाला. त्याचं कारण नक्कीच शंकर विषयनं सांगितलं. दोन टीम सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच मगाशी बाबूशाह सरांना देखील सांगितलं, दोन टीम ज्यावेळेस एकत्र होतात ना त्यावेळेस नक्कीच त्यांचा दबदबा खूप चांगला असतो. कारण नक्कीच मॅडी सर तुमचा जोविली संघ देखील आता एकत्र खेळतो, तर बरेचसे पारितोषिक त्यांनी पटकावलेत आणि आता मात्र खूप चांगला खेळ भल्या संघाला इथून मात्र ते सातत्याने टप देत असतात. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं झालं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता लॉस ऑफ 1 विकेट 8 धावा. हॅलो माईकची 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता मात्र पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल जरी एक चौकार आला होता पहिल्या बॉलवरती तरी देखील पुढील 5 बॉलवरती पूर्णपणे कमबॅक केलं मी गोलंदाज देवानं आणि स्वतःवरती दाखवलेला विश्वास पूर्णपणे इथून मात्र सार्थ ठरला आणि फक्त 4 धावा त्यांनी पुढील 5 बॉलवरती दिल्या आणि आता मात्र टीमची टोटल आपण पाहू शकता 8 या आकड्यावरती. पहिला धक्का यावेळेस डायमंड डकचा शिकार ठरला. तो म्हणजे बॅट्समन रोशन कडव एकही चेंडू फेस न करता तो मैदानाच्या बाहेर गेला आणि आता मात्र नेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे सूरज आणि सूरजला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण ज्यावेळेस पहिला फलंदाज लवकर बाद होतो ना त्यावेळेस संघ कुठेतरी अडचणीत सापडतो आणि आता मात्र त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. स्टॅकिंग एंडमध्ये सध्याच्या घडीला त्याच्या नावाने संघ ओळखला जातो शंकर विषयी. नक्कीच द्रोण व्ह्यू किल्ला आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठासमोर. नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता कोणतीच कमी आतापर्यंत तर भासली नाही आहे. नक्कीच बाळकृष्ण मोंडे साहेब यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आज मात्र सत्तेत आणण्याचं त्यांनी काम केलंय. गुरुदास या लेफ्ट ओव्हर द विकेट बिगिट करायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मागे ट्रॅव्हल झाला फायनलच्या क्षेत्रामध्ये लगेच कॅराउंड चेंडूला गॅदर केलाय दरम्यान एक चिक सिंगल. बिगिट करायचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅटला हलकीशी कडा घेतली चेंडू आणि चेंडू मागे आला. दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एक धाव एकवटी झाली आणि एका धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती. गुरुदास आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 आणि सागर पाटीलला इन्व्हाइट केलाय स्वतः संघनायक देबा शिसवेनं. चांगली कामगिरी देबाची आपण पाहिली, फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता इथून मात्र सागर देखील तशीच कामगिरी करत असताना बेडशिलगाव वेंडकडनं गुरुदास पुन्हा एकदा सज्ज झाला. राऊंड विकेटने यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो इनसाइड आउट. यावेळेस चेंडू जसा बॅटच्या रडार मध्ये आला तसा सरळ पाठवून दिला. चेंडू दंड करत निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. तेरा धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय चौकार आला आणि आता चौकाराच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना गुरुदास पुन्हा एकदा सज्ज होईल. एवढेच आपण पाहू शकता बालकृष्ण मुंडे साहेब आणि प्रतीकजी कडव या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना स्विंग अँड मिस. यावेळेस आपण पाहू शकता फुटवर्क बिलकुल नव्हता, बदलली ते नव्हतं आणि साधारण आम्ही क्रिकेटमध्ये सांगत असतो ज्या प्रकारे मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतो. चेंडू आलाय डॉट. चौकारानंतर कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज सागर पाटील आपण पाहतो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. यावर देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो तर जोरदार फिरला होता परंतु बॅटर बॉलचा संपर्क होत नाही. बॅटर पॅड मधून बॉल निघून गेला स्त्रीरक्षकाच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल. कमबॅक करतोय गुरुदास सागर पाटीलला आपण पाहतो चांगला फटका त्याच्या अगेन्स्ट ठोकला होता इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 4 धावा आल्या होत्या परंतु आता मात्र पुन्हा कमबॅक करत असताना सलगची 2 चेंडू डॉट फेकत असताना गुरुदास सागर पाटील राऊंड द विकेट. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहू शकता वाटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्याची मोठी दरी होती त्या दरीला भेटून बॉल सरळ निघून चाललाय. 1 बॉल ओव्हर द लाईन. 4 रन. चार धावा आल्या आणि आता 4 धाब्याच्या साथीला टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना यावेळेस 17 या आकड्यावरती. गुरुदास पुन्हा येतात या राऊंड द विकेट न सागर
ऑन साइडला अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक या फायर लेगच्या क्षेत्रामध्ये टिपला गेला झेल आणि आता मात्र संपला खेळ. फलंदाज यावेळेस मात्र परतावा लागेल. सूरजची खेळी देखील संपुष्टात. भिवंडीची एवन जोडी सातत्याने निलेश पाटील सर आणि त्यांच्या साथीनं सुकेशजी डाकी सर आपण पाहू शकता. खूप चांगली स्पर्धा त्यांची देखील आपण पाहिली आणि त्याच प्रकारची स्पर्धा आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमचे शेतकरी राजा निखिलजी चव्हाण असतील आणि बालकृष्ण साहेब मुंडे यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारली स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल पोहोचले फलकावरती 17 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 8 धावा खर्च केल्या होत्या. देवा शिसवेने एका फलंदाजाला बाद केलं आणि यावेळेस देखील सागर पाटीलने एका फलंदाजाला बाद करत असताना देवाच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना 9 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न आणि आता 2 षटकाच्या अंती टीमची टोटल तर 17 आणि आता मात्र 2 षटकाच्या संमतीनंतर सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे आणि आता मात्र षटक क्रमांक 3 गुरदस्त यार बिगिट करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता बॅटचा फ्लो तर जोरदार फिरला होता, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू गुडलेन स्पॉट वरती टेकअप होऊन यावेळेस निघून गेलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. शंकर विषयाने जर 3 षटकार ठोकले तर DK दत्ता कडव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. षटक क्रमांक 3 आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती भावेश मार्के राईट अराउंड द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता बॅटचा टो एंड घेतला आणि चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. लॉंग स्टॉप एंडला आलेला संघर्षाचा शंकर नाद करत असताना बासमन शंकर विशेषच्या बॅटपण स्ट्रोक. धावा मिळते 4 चौकार. तुळजापूरची तुळजाभवानीचं संगीत आपण ऐकलं नक्कीच DJ बॉबीच्या माध्यमातून. गुरदस्त यार भावेश अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळेस आपण पाहू शकता अचूकरित्या तिथे मात्र टिपलाय झेल आणि आता मात्र शंकर विशेषचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. यस फलंदाज बाद. रिलीज प्लेची मागणी करतात. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती. बघा फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. ऋषी भोईरने जो जेल टिपला त्यासाठी ऋतिक भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अचूकरित्या झेल टिपला गेला आणि जणू काही नक्कीच आमचे तोलतमान त्यांना देखील असं वाटलं असेल की हा झेल ड्रॉप झाला आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती आली होती की फलंदाज बाद नाही आहे, परंतु फलंदाज बाद आहे कारण आम्ही देखील पाहिलं तो झेल अचूकरित्या टिपला. येस बघा ड्रिंक स्टॉल देखील माझ्या घेऊन जा संदेश बागराव. येस DJ बॉबी.
टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता ड्रोन व्हीच्या माध्यमातून टेन क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे मात्र लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. काही क्षणचित्र टिपले जातात. नक्कीच मी कौतुक करेल टेन क्रिकचं कुणाल म्हात्रेचं कारण त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. क्वालिटी विथ किल्याट हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि सातत्याने आपण पाहू शकता चौफेर बाजूला यापुढे नक्कीच एक एक क्षणचित्र टिपले जातात. नक्कीच आमचे ड्रिंक्समॅन संतोष पागराव देखील त्याच्यात दाखल झालेत. एक चांगला खेळाडू आहे श्री गणेश दहिवडी टीमचा आणि आज इथून विचार केला तर पुण्याचं काम करत असताना पाणी पोचवतं मधाच्या आतमध्ये जेट टिपला आणि फलंदाज बाद झाला. सूरज बाद झाला आणि यावेळेस आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कडव दाखल झाला. स्टार्टिंग नंबरती सागर आणि नॉन स्टार्टिंग नंबरती स्वप्नील. चला मॅच लगेच स्टार्ट करा पंच कारण थोडंसं उशीर झाला आपल्याला आजच्या दिवसामध्ये. गोरदास पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. भावेश मार्के राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहू शकता जागेवर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्क नाही आहे कुठेतरी सर्वाचा अभाव जाणवत असेल आणि अजून एक चेंडू आलाय डॉट. पूर्णपणे कमबॅक करत असताना आपण पाहतोय भावेशला कारण पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्याने त्याच्या अगेन्स्ट चौका ठोकला होता परंतु तिसरा आणि चौथा बॉलचा विचार केला तर तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल 2 to go आणि गुरुदास आता कमबॅक करत असताना कारण 17 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये परंतु या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूची सांगता झाली आहे आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात भावेश मार्केनं. राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला प्रकार चांगला पानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठमोरे परंतु यावेळेस ओतलो फेक करते रक्षकाने केली चोक. बॅकअप चांगला पाळा दरम्यान यावेळेस धावा आपण पाहू शकता 2 एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पण आता पुढे जात असताना 23 धाबा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. चांगली गोलंदाजी एवढीच केली आहे मी म्हणे गोलंदाज भावेश मार्केने परंतु त्याच्या अगेन्स्ट विचार केला तर 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आणि 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. राईट एम राऊंड द विकेट. ऑन साईडला आपण आता पाहू शकता आपण चेंडूला वळवला चेंडू सरळ निघून चालला डीप मध्ये. एसटी रक्षक आपण पाहू शकता फक्त बघत राहिले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला पाला मिळतो परंतु त्यांच्या अबाकाचा बॉल बाहेर बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये अजून एक देखणा स्ट्रोक. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. त्याच्यामध्ये पाठवली होती. लगेच तुम्ही मॅचला सुरुवात करा कारण आजच्या शेड्यूलनुसार आपण थोडंसं उशीर आहोत. लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच नियम आपण पाहू शकता अतिशय कठोर नियम प्रतीक कडवच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवले गेले. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर बरेचसे मान्यवरांनी इथून मात्र सरळ हाताने इथून मात्र बरेचसे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. मग आमचे गजेंद्र गडगे पिंटाशेठ गडगे यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आपण बाईक पाहतोय चमचमणारी बाईक होंडाची आणि त्यानंतर विचार केला तर सायकल देखील आपण पाहू शकता. स्वर्गीय प्रकाशजी पंडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. नक्कीच या विवेकाचा विचार केला तर बेंडशील गावाचं नक्कीच बेंडशील गावाला इथून मात्र सातत्याने चांगलं कार्य आपल्याला समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचं पाहायला मिळालं परंतु नक्कीच कोरोनाच्या काळामध्ये काळाच्या पडद्यावर त्यांचा घात झाला आणि त्यांना देखील आपण नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने आपण बरेचशा स्पर्धा पाहत राहतो आणि बेंडशील संघ देखील त्यांच्या आशीर्वादाने खेळत असतो. नक्कीच त्यांच्या स्मरणार्थ अमोलजी पंडे यांच्याकडून सायकल आपण पाहतोय. त्यानंतर सुधाकरजी जाधव यांच्या माध्यमातून देखील एक सायकल आपण पाहतोय. ते सायकल एक बेस्ट बॅट्समन आणि एक बेस्ट बॉलरसाठी असतील. नक्कीच हँडबिलचा विचार केला तर कूलर्स होते परंतु नक्कीच साहेबांच्या माध्यमातून इथून मात्र सायकल आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 झाले संपन्न. आता पुन्हा षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय अजय पाटील. नक्कीच अजय पाटील म्हटलं तर संघासाठी फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. हाफ टॅकर होता बॅटर वॉच क्रिकेट पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आपण पाहू शकता दरी होती त्या दरीला इथून मात्र लेटकटचा फटका पाहायला मिळतो. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते बरोबर त्या बेदूला भेदून बॉल निघून चालला यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार आला आणि आता चौकाराच्या सातऱ्या टीमची टोटल बेकारे फ्लाव होत असताना अबळीस 31 या आकड्यावरती षटक क्रमांक 14 आणि पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजचं. अजून एक चांगला प्रकार पाहायला म्हणतो ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस क्विक रिप्लाय दिला गेला. चौका ठोकला होता परंतु इथून मात्र सागर पाटील टिपलाय जेल आणि आता मात्र पुन्हा एकदा एक फलंदाज होईल बाद. अजून एक फलंदाज इथून मात्र तंबूच्या दिशेला. क्विक रिप्लाय दिला गेला. मुकुंदजी राऊत आणि विश्वनाथजी पाटील याचा आपण व्यासपीठावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं. चौकाराचा क्विक रिप्लाय दिला गेला. बास्पनला इथून मात्र बाद करत झाला. न्यू बास्पन एवढेच मैदानात दाखल झाला. किरण विषयला आपण पाहतोय नो स्टॅकिंग एंड वरती आणि स्टॅकिंग एंड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय सागर गुरदास यार. राऊंड विकेटने आपण ऑन साइडला पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न झाला होता. कटाक्ष टाकला होता पंचाकडे बॅट बॉल साठी आणि यावेळेस आपण पाहू शकता पंचाला देखील कवायत करण्याची संधी मिळते. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि आता 100 रुपयात एक धाव जोडली जाईल. एका धावाच्या सातव्या टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 32 लॉस ऑफ 4 विकेट. पहिला धक्का तुम्हाला लवकर लागला होता आणि त्यानंतर मला वाटतं संघाचा डाव चांगल्या प्रकारे सावरला होता शंकर परंतु त्याला देखील मात्र परतवलं गेलं. या संपार सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मात्र लाईन भरकटलाय गोलंदाज कारण यापुढे आपण पाहू शकता अँगल चेंज केलाय. आधी लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने आले होते आता मात्र लेफ्ट हँड राऊंड द विकेटने आलेत आणि आता इथून मात्र आपण पाहू शकता थोडेस लाईन भरकटलेली पाहायला मिळते. गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून गुरदास यार चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बोट विखुरली होती फिंगर रोल केली होती आणि आता मात्र पूर्णपणे फलंदाजाला संभ्रमात टाकणारा चेंडू होता कारण इथून विचार केला तर 2 चेंडूवरती थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. परंतु या बॉलचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅक करत असताना आपण पाहू शकता फिंगर रोल केली होती. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडूने वळण घेतला आणि यावेळेस पॅड वरती जाऊन आदळला. डॉट बॉल कमबॅक करत असताना गुरदास अजय पाटील यावेळेस देखील डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सजावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यावेळेस नाराज असते स्वतःच्या कामगिरीवरती. अजून एक धक्का लागेल. यावेळेस किरण विषय भाग पविलियन पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना आता तसा इथून मात्र इनगाव संघाचा डाव देखील कोसळत असताना तू चल मैं आया हीच परिस्थिती आपल्याला मध्याच्या मध्ये पाहायला मिळते. गुरदास पर्यंत सज्ज बिल एवढेच आपण पाहू शकता. वर ट्रॅक वरती अजय पाटील यावेळेस देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. दांडी वाकडली आहे यष्टा उद्ध्वस्त केल्यात. अजून एक धक्का लागेल. गोल्डन डकची शिकार ठरत असताना यावेळेस बास्पन आपण पाहतोय सतीश कडवला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद बास्पन आउट. विश्वनाथजी पाटील आणि मुकुंदजी राऊत समाजसेवक आहेत गोरपे गावचे. आपण याच्या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. न्यू बास्पन मातेच्या दाखल होतोय. आपण पाहू शकता हिरामन कडवला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. गुरदास पर्यंत सज्ज होईल एवढे चांगली कामगिरी करत असताना
यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता, पुन्हा आता चेंडू जाऊन शरीरावरती आदळला, परंतु मोक्याच्या निर्णयाने एकच सांगेल यावेळेस फलंदाजी करणाऱ्या टीम इंदगावला यूही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून जगाना पड़ता है, अरे पूछो इन चेंडू से कैसा बनाती आशिया ओ वरी तिनका उठाना पड़ता है. त्यामुळे तुमच्या बॅट मधून चौकार षटकार येत नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला सिंगल डबलला महत्व देणं इथं मात्र गरजेचं आहे. आणि आता मात्र तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा लयबाई स्वरूपात 2 धाव एकवट जातील आणि 2 धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 35 या आकड्यावरती 35 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 14 इथून आपण पाहू शकता पूर्णपणे समाप्त झालं आणि 4 षटकाच्या अंती टीमची टोटल 35 धावा स्कोर कार्डवरती. नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली मी म्हणेन देवाशिश्वाच्या गोरपे संघाची, कारण देवाने पहिले षटक हाताळलं होतं, त्यांनी खर्च केला धावा 8 एका फलंदाजाला बाद करत असताना त्याच्यात परावरती पाऊल ठेवून सागर पाटीलने देखील चांगली कामगिरी केली, त्यांनी देखील 9 धावा खर्च केला, एका फलंदाजाला त्यांनी देखील बाद केलं. परंतु पुन्हा एकदा विचार केला तर भावेशनं इथून मात्र 10 धावा खर्च केल्या, इथपर्यंत विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ एका धावाने वाढत गेला आणि इथून मात्र भावेशने देखील एका फलंदाजाला बाद केलं. परंतु या ओव्हरचा विचार केला तर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना अजय पाटीलने इथून मात्र 3 फलंदाजाला बाद केलेत आणि 8 धावा खर्च केला. अजय पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगला खेळ अजयचा आपल्याला पाहायला मिळाला, कारण या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त दुहेरी अंकावरती आपल्याला धाव पाहायला मिळाली. नक्कीच भावेशच्या मार्केने इथून मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना अजय पाटीलनं फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. गोरपे गावचे ग्रामस्थ रोहनजी पाटील साहेब यायचं आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून या खासदार आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. ओमकार पाटील येतात बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन आपण पाहू शकता कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना तेव्हा शिशव्याला आपण पाहतोय सातत्याने विखुरलेल्या क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सजवत असताना प्रत्येक बॉलवरती इथून मात्र क्रिकेटचा क्लास आपण पाहू शकतो, त्याच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती इथून मात्र तो क्षेत्ररक्षण सजवत असताना गुड असतं यार. फोटोस होता पुन्हा एकदा यापुढे दांडी वाखवली आहे, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दरवाजा मागचा उघडा ठेवला होता, चोरी तर निश्चित होती आणि आता मात्र यापुढे अजून एक धक्का लागेल. फलंदाजी करत असताना टीम इंदगावला बॅट्समन यापुढे मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. किरण भिशे बॅक टू द डकआउट. संघाचे समर्थक आमच्या व्यासपीठावरती अमित शिशवे गुरपे आणि त्यांच्या साथीनं दिनेश यशवंतराव येवे गावचे आहेत, त्यांचा देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. जाऊया मागच्या दिशेने, जिथे आपण पाहू शकता एकामागे एक सलग फलंदाज बाद होत असताना यावेळेस आपण पाहू शकता टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली आहे 35 या आकड्यावरती. स्टार्किंग एंडवरती यावेळेस फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल झाला अनिकेत कडवला आपण पाहतोय स्टार्किंग एंडवरती आणि त्याचा साथ देत असताना नॉन स्टार्किंग एंडवरती हिरामन कडव. चला लगेच सामना आपण चालू करू, कारण आजच्या लॉट्स नुसार थोडेसे आपण लेट आहोत. यस, पुन्हा एकदा आमची पंच कमिटी देखील सज्ज झाली. गुरुदास तयार होईल. ओमकार पाटील बॉडी ट्रॅक वरती राईट अराउंड द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु पंच आमच्याकडे वळलेत. या संपार सिग्नल व्हाईट बॉल घारीच्या नजरेने निहाळत असताना जय पवार सरांना आपण पाहतो आणि अखेर त्यांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली झाली आणि एका धावेच्या साथीनं धावसंख्येला कुठेतरी ग्रहण लागला होता आणि आता तो ग्रहण सरत असताना एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल 36 आकड्यावरती. इंदगाव संघ म्हटलं तर वांगणी शहराला बिलॉंग करतो आणि साथीने चांगला त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज अजून एक बॉल यावेळेस आपण पाहू शकता बेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता ओमकार पाटीलला आणि संभार सिग्नल डॉट बॉल. जेपी पर सरांचे आपण पाहू शकता एक अनोखा अंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने कायम त्यांचा दबदबा राहिला आणि यावेळेस अजून एक चेंडू आला डॉट.
पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय. सध्याने खूप चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली, खूप चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. परंतु इनगाव संघ आज मात्र बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न आहे. यापुढे आपण पाहू शकता पुन्हा एकदा लावड आपली पंचाकडे गेली, परंतु आपली पंचाने फेटाळून लावली. तर पण एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 37 या आकड्यावरती. नक्कीच लाईन जर पाहिली तर यॉर्कर लाईनचे चेंडू आपल्याला पार मिळतात ओमकारच्या माध्यमातून. वेगावरती सॉर असलेला गोलंदाज. नक्कीच या दैवली चषक आपण पाहतोय, नक्कीच खासदार आमदार चषक, आणि या स्पर्धेमध्ये विचार केला तर एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला अनिवार्य असतील. यापुढेच आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल आता पुढे जात असताना 39 या आकड्यावरती. आणि 5 गोलंदाज वापरायचे आहेत, परंतु नक्कीच देवाशिशुचा गोरपे संघाचा विचार केला तर असं वाटत नाहीये की 5व्या गोलंदाजी कुठेतरी कमी भासते, कारण 5ही गोलंदाजी इथं मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. यस, नक्कीच आमचे ऋतिक भोईर जे तोलतमान आहेत त्याच्यामध्ये माहिती आहे 8 गोलंदाज आहेत. फुटोस होता. यावेळेस आपण पाहू शकता फक्त दिशा दिली आहे. 2-2 क्षेत्राच्या चेंडू मागे पाठपोर आहे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती होती, परंतु बॉल अखेर ओलांडतोय सीमारेषा आणि अंपायर सिग्नल नो बॉल. यस, नो प्लस 4, 5 धावा. चौकार आला आणि आता संघर्षाचा संकनाद करत असताना 4 धावा मिळतील आणि 4 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना आपले 44 या आकड्यावरती 5 धावा एकपटल्या गेल्या आणि आता टीमची टोटल उंच भरारी घेत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेट. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळाला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उत्तम फेक करते, दरम्यान एक सिंगल. यस, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 45 लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पूर्वार्धामधील आणि या ओव्हर मधील. 1 टू गो. गोलंदाज ओमकार. यस, 1 टू गो म्हटलं तर आमचे अजित निकम सर यांची आम्हाला आठवण होते. गोलंदाज तयार. एज लागली होती प्रयत्न यष्टीरक्षकांनी इथं मात्र जेल टिपला आणि आता मात्र अजून एक धक्का लागेल. शेवट देखील गोल केला यापुढे ओमकार पाटील आणि आता मात्र अजून एक फलंदाज तंबूच्या दिशेला. पूर्वार्ध इथं मात्र संपलाय आणि 5 षटकाच्या अंतिम टीमची टोटल विचार केला तर फलकावरती फक्त आणि फक्त 45. परंतु यावेळेस आपण पाहू शकता 46 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील, कारण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे तितकी चांगली झाली नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखला जातो इनगाव संघाला. या 46 धावांमध्ये एक चांगली फाईट नक्कीच करतील यात मात्र शंका नाहीये. परंतु द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण आवाज ऐकूयात नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे आपण. शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट उमर 11 गोरेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं. लगेच 9 पैकीचा कौल केला जाईल. मॅडी सर आणि बाबूजा सर आपण कुठे असाल तर जरा रिपोर्टिंग करा. येस, जशी मॅचला सुरुवात होईल नक्कीच मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे जबरचे मित्र शेरवर शायरीचे बेताज बादशाह बाबूशाह सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो
हेलो। तो चलिए धन्यवाद राहुल सर। आई हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार से तहे दिल से स्वागत है। रात लगभग देखिए यहाँ पर 12:13 के करीब सर दोन टीमची कॅप्टन यस उमर 11 गोरेगाव टीमचे कॅप्टन आले आणि नक्कीच शेलरपाडा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. चला या लगेच संतोषजी मगर साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. संतोषजी मगर साहेब यायचे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दैडी गावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने संतोषजी मगर साहेबांच्या माध्यमातून देखील आम्ही कोंडेश्वर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपण पाहिला परंतु अंतिम क्षणी हा संघ परास्त झाला. हरकत नाही आहे. यावर साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस नाण्याच्या दोन बाजू एका बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. एका बाजूला आपण पाहू शकता शेलरपाड्याचे ज्ञानेश तर दुसऱ्या बाजूला गोरेगावचे आरम. यस नाणेफेकीचा कौल केला जाईल. हेड्सचा कॉल आणि खेळ नाणेफेकीचा कौल जिंकला उमर 11 गोरेगाव टीमने. फक्त डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. बॉल फर्स्ट. यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि आमंत्रित केलाय. यावेळी फलंदाजीसाठी शेलरपाडा टीमला मॅच खूप चांगली रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहू शकता एका बाजूला आपण संघ पाहतो इनगाव तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय गोरपे आणि आतापर्यंत 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल यावेळेस फलंदाजी करत असताना गोरपे टीम याचा धावता निर्णय तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनमध्ये इन्व्हाइट करतोय बाबूशा सर यांना. धन्यवाद. तो चलिए चलेंगे इस मैच की तरफ। टारगेट की बात करेंगे जहां पर देखिए 46 रनों के टारगेट से और गोरपे टीम के देखिए बल्लेबाजों के लिए एक सुनहरा मौका यहाँ पर ऋतिक दादा भूर देखिए इनकी तरफ से 3 छक्के के लिए यहाँ पर कुल 3000 बहुत बढ़िया देखिए इस तरह की बख्शिश लगता हुआ लेकिन थोड़ा संभल कर कहीं मोदी जी के कानों में पहुंचेगा तो फिर यही सोचेंगे काला धन यही है टेनिस क्रिकेट में. निलेशजी दुर्गे आणि गणेशजी दिवेकर साहेबांना विनंती असताना आपण याचा व्यासपीठावरती आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस एवन जोडी या सातत्याने सोबतच असतात. यावं व्यासपीठावरती. तो चलिए यहाँ पर देखिए पहला खेल के पर आता हुआ 6 रन और जंग की हो चुकी है ऐलान है यानी प्यार की जवाब प्यार से देंगे ईट के जवाब पत्थर से देते हुए. क्या बढ़िया देखिए यहाँ पर छक्के दागे सागर के बल्ले से. गेंदबाज तैयार फिर एक बार और इस बार देखिए गेंद को जाने दिया लेकिन देखते हैं कितना दूर कितना बाहर है. वाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से 1 रन आता वहीं 1-1 रनों से देखिए टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 7 रन. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर काम करते हुए यहाँ पर जहां पर 45 बनाने के साथ 46 रनों के टारगेट रखे हैं और 30 गेंद के पर शायद इस टारगेट को बचाना थोड़ा सा कठिन लग रहा है. और ये चलिए भाई हवा में गेंद है फील्ड हो चींगो चींगो यानी मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई क्योंकि क्या आज भी छूटा मैं आज भी छूटा मुझे लगभग क्योंकि यही गलती की थी कासगांव टीम ने यहाँ पर कौने इनका कैच छोड़े थे और उसके बाद बात दिल्ली तक पहुंची थी. क्या यहां पर भी ये मैच हालात यहाँ पर सागर की कैच छोड़ने के बाद है. नक्कीच नंदकुमार सुरुशे आणि गणेश दिवेकर असतील आणि निलेशजी दुर्गे यांच्या माध्यमातून नक्कीच सौरभ फॅब्रिकेशनच्या माध्यमातून हे जेवढे कटआउट्स आहेत ना जेवढे बॅनर्स आहेत ना ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे मात्र देण्यात आलेत आणि त्या तिन्ही मान्यवरांचं या त्रिमूर्तीचं आम्ही या स्पर्धेमध्ये करतो. हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि मनापासून आभार. धन्यवाद. तो चलिए यहाँ पर गोरपे टीम के लिए देखिए और एक बहुत बढ़िया यहाँ पर सुनहरा मौका. रोशन दादा गायकर शब्द की बात करेंगे ग्रुप ग्राम पंचायत मांगरूल देखिए उप सरपंच वाइट का इजाफा देखिए कहीं बख्शिश प्राइज है देखिए यहाँ पर जिक्र कर रहे हैं निश्चित रूप से और उनकी तरफ से देखिए बात करेंगे 2222 कैश प्राइज गोरपे टीम के लिए खास करके यहाँ पर मौका है भाई. कितना मौका मौका मौका
तो चलिए यहाँ पर देखिए गेंदबाज तैयार पूरी तरह से नहीं थे, बल्लेबाज भी देखिए यहाँ पर गेंदबाज भाग कर गए, अंपायर के आगे रुके। तो चलिए भाई अगला मैच का इंतजार हो रहा है, सेकंड राउंड का, जहां पर पहला मुकाबला एक हाई वोल्टेज ड्रामा फिर से आप लोगों के सामने आएगा। लेकिन उससे पहले देखिए ये मैच भी निश्चित रूप से काफी कुछ रंग बदलता हुआ। 10 रन टीम का टोटल। इस बार देखिए गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। जैसे कहते ना बिन पायल से बजी घुंघरू, इज्जो तेरी पायल। भाई पायलों की छमछम नहीं, वो दिल चुराएगी लेकिन मैच नहीं चुराएगा। मैच चुराना है तो भाई पल्ले बल्ले से वो झनकार निकालना होगा। एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल आगे बढ़ेगा। और ये चले खड़े खड़े भाई स्क्वायर कट खेलना चाहते थे, लेकिन इतना आसान नहीं रहता है। गली के रीजन में खेलना चाहते थे, गली पे रन चुराना इतना आसान नहीं रहता है। लेट कट खेलना, क्या हो गया? गेंद तो पहुंचा नहीं, ये तो ऐसा हालत हो गया, खाया पिया बिल ना चुकाया। होता है राहुल जी कभी कभी जिंदगी में। और ये चलिए गेंद शॉर्ट लेग पर देखिए, और यहां पर नजदीकी मामला, और बाल बाल बचे और थर्ड अंपायर रेफर किया गया है। और जय पवार सर का जो लैंग्वेज, बॉडी लैंग्वेज, उन्होंने कुछ पहले सर थोड़ा सा इशारा किए, शायद बता रहे हैं कि बल्लेबाज सुरक्षित है, उनका अंदाजा है। लेकिन फिर भी कभी कभी क्या कहते हैं ना, नजरे भी धोखा खा जाता है। हाँ, हमेशा हम कहते हैं ना, नजरे हटी दुर्घटना घटी। देखते हैं यहाँ पर पॉपिंग क्रीज में सेफ है या नहीं। तो चलिए यही बात का, नजरे भी धोखा खा जाता है कभी कभी, इसलिए तीसरा अंपायर लिया गया और रनआउट बल्लेबाज। इस बल्लेबाज की पारी का अंत होता हुआ और बड़ी मछली जाल में फंसती हुई। बिल्कुल बिल्कुल सर। 10 क्रिक लाइव देखिए कितना अच्छा क्लियरिटी और क्वालिटी, क्या बढ़िया। देखिए यहाँ पर थ्रो किया गया नॉन स्ट्राइकिंग पर, और गेंद को रोका गया स्लो मोशन में। देखिए यहाँ पर धीरे 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 बल्ला, जब यहाँ पर 12 खिलाड़ी देख रहे होंगे ना ये रिप्ले को, सोच रहे होंगे काश बल्ला जल्दी आ जाता, और थोड़ा सांसें रोक देती होगी दोनों टीम का, खास करके। पिछले देखिए बात करेंगे यहाँ पर खास करके ईदगांव टीम का भी देखिए ऐसा विकेट किया था। ये चलिए भाई गेंद हरकत कर रही है, केले के जैसे गेंद मुड़ता हुआ, अंदर बाहर निकलता हुआ। और ऐसी गेंद को खेलना है तो केले से छिलका निकालना होगा। राजदादा भोईर, अनिल माली सर देखिए शायद मैच का मजा ले रहे हैं ग्राउंड पर, उनसे गुजारिश करना चाहिए, क्योंकि आकाश टीम देखिए यहाँ पर पहला मैच जीत दर्ज कर चुके हैं। यहाँ से जीतने वाली टीम के बीच में सेकंड मैच होगा उनका, सेकंड राउंड का। कल रायगढ़ ठाणे 100 मैच में देखिए बात करेंगे 30 मोबाइल गिफ्ट दिया गया है, खिलाड़ियों से लेकर कमेंटेटर से अंपायर से लेकर कुल 2,75,000 हिस्ट्री टेनिस क्रिकेट में, अगर इस मोबाइल के प्राइस के हिसाब से देखा जाए। आज देखिए टेनिस क्रिकेट क्या ऊंचा दर्जा तक पहुंचता हुआ। बहुत बढ़िया काम, बहुत बढ़िया पहचान। यहाँ पर देखिए निखिल चौहान सर देखिए बात करेंगे, सत्कारी राजा देखिए यहाँ पर, और बालू दादा मुंडे साहब देखिए बात करेंगे यहाँ पर, उद्देश्य समाज सेवक देखिए यहाँ पर। बहुत बढ़िया काम। मैंने इसलिए कहा कि जरूरी नहीं तो आपके पास पद है तो मजबूत हो, लेकिन इस दिन में अगर जुनून आंधी हो तो फिर अब कोई भी चीजों से मजबूत हो। आजकल देखिए सबसे बढ़िया बात है समाज सेवक है, ये काम बहुत लुभाता है निश्चित रूप से। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 11 पर 1 है, यानी नंबर देखिए कैसा आ गया, स्क्रीन पर देख सकते हो। 1-1-1-1 4 इक्का देखिए यहाँ पर, ओवर 1, रन 11, डबल 1 और विकेट 1। पंकज जी आज मैच को देख रहे हैं पूरी तरह से कि विकेट कैसा खेल रहा है। कल वही हिसाब से मैदान पर उतरना होगा, चेसिंग करना आसान हो रहा है या बल्लेबाजी करना, आज जायजा ले रहे हैं पूरी तरह से।
बड़े अच्छी टीम है। देखिए एक गांव में 2-3 टीम, लेकिन उसके बावजूद भी देखिए आज जीत दर्ज करके गए। मान के लिए यहाँ पर सी टीम राहुल चौहान सर भी देखिए बहुत बढ़िया। देखिए अभी कुछ समय पहले हम गए थे वहाँ पर फालूदा खाने के लिए, बहुत बढ़िया तारीफ के फूल बांध रहे थे बालू दादा आपके इस टूर्नामेंट के ऊपर, क्योंकि भले ही वो मानकुली के हैं, लेकिन सबसे पहले जो कहते हैं ना मेहमान है, उन्हें कमेंट्री में आमंत्रण दहीउली में दिया गया था। यहाँ से उनके करियर सुपर डुपर हो गया, क्योंकि उन्होंने बताया कि मैं अपना होम में काफ़ी मर्तबा कर चुका था, लेकिन जब यहाँ दहीउली में उन्हें मौका मिला और यहाँ से वाइट का इजाफा, इसलिए तो मैं अनिल जी ढोपरी देखे उस साइड ने इनका मैं तारीफ क्यों करता हूँ, क्योंकि मेरी कामयाबी के पीछे उनका बहुत बड़ी राज है। उस साइड ने वे पहली मर्तबा उन्होंने लेके गए थे। एक मर्तबा मेरी आवाज़ सुने थे देवी जाबाड़ा में जब उनकी टीम खेल रहे थे। हर किसी की कहानी के पीछे किसी ना किसी का यहाँ पर सपोर्ट रहता है। बहुत बढ़िया। देखिए आज राहुल चौहान सर, देखिए मैं अगर इस सीजन के क्रिकेट की शुरुआत में अगर उनकी कमेंट्री और आज जो मैं सुना, बहुत बदलाव, कितना बढ़िया इंटरव्यू ले रहे हैं, कितना बढ़िया देखिए कमेंट्री यहाँ पर देते हुए। और दूसरी तरफ देखिए तूफानी एक पहाड़ी आवाज बदलापुर जोएली की मैडी सर। हाँ ये चले, इस बार केन की लाइन को बहुत जल्दी पहचान लिया, पिकअप किया यहाँ पर स्क्वायर लेग के ऊपर से यहाँ पर आता हुआ एक गगनचुम्बी सिक्सर। सागर के पल्ले से निकलता हुआ देखिए एक समंदर छक्का, और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गए यहां से 19 रन मुश्किल बनते जाएगा। 22 गेंद 27 की जरूरत है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और फिर से इस बार खेला यहाँ पर ऑन साइड पर देखिए मिड विकेट पर फील्डर हैं। जब तक कीन वापस आता तब तक देखिए थोड़ा देखिए यहाँ पर नाइट मुकाबला है, और लाइट देखिए यहाँ पर रोशनी है। चलिए यहाँ पर वो यार यहाँ पर था निश्चित रूप से अक्रॉस द लाइन खेलने के, यहाँ पर 1 रन बड़ी आसानी के साथ आएगा। दूसरे के लिए कोई मौका नहीं, लेकिन सिंगल के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया। तो चलिए यहाँ से बात करेंगे। देखिए यहाँ कर हमारे कमेंटेटर के दीवाने आके बता रहे हैं एक बार फिर से होना चाहिए। अरुण भी गया, सपना भी भाग गई, भाई हम लोग क्या करेंगे फिर। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए गेंद ऊंचाई तो ली है, लंबाई की है कमी। फील्डर है गेंद के नीचे, यहाँ पर फील्डर घूम गए, नागिन नागिन चक्कर ले लिया। जब ऊपर गेंद जाता है ना पंकज जी, आसान नहीं ले रहता है पीछे जाकर भाग कर कैच लेना, इसलिए तो बेस्ट फील्डर के लिए। और इस तरह की कैच छोड़े तो फिर ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 23 रन। फरमाइश हो रही है लगातार देखिए अरुण सपना की डायरेक्ट सुनने के लिए, लेकिन से बॉल टू रन भी बताना बहुत जरूरी है, क्योंकि जहां पर टारगेट की बात करेंगे 46 की टारगेट है। चलिए अंपायर आयोजन करताओं की तरफ से खास कॉल आपके लिए निश्चित रूप से, वो खिलाड़ी जो वहाँ पर इकट्ठा हो रहे हैं ना उन्हें आप हटाइए, वहाँ पर ना जो टाइमिंग लगाई है आयोजन करता हूँ, क्योंकि रात काफ़ी देर हो चुका है और ये देर रात तक कमेंट्री करने के साथ हमारे भी आवाज़ में थोड़ी सी तकलीफ आ जाती है। और अंतिम डे देखिए, फाइनल डे हम जानते हैं थोड़ा देर वक्त तो होता है। कल बंजारपड़ा नाइट देखिए काफ़ी देर तक चला मुकाबला, क्योंकि थाने रायगढ़ 100 मैच था,
वहां थोड़ा वक्त गया था। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। अभी 23 की जरूरत है, आधा रास्ता पहुंच चुके हैं। तो चलिए ऐसे गेंदबाजी की बात करेंगे। गेंदबाजी की बात करेंगे। गेंदबाज अनिकेत, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज अच्छी। देखिए यहां से कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए कहीं सिक्स मारना पड़ता है। ये चलिए, ये गेंद कम खेलना होगा। कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां पर टीम को जरूरत है रनों की, यहां पर एक एक डॉट के नाम से सवाल पूछेगा जाकर, क्योंकि एक एक फूल से एक माला बनता है, एक एक बूंद से समंदर बनता है, और एक एक रनों से टोटल आगे बढ़ता है। लेकिन यहां रन नहीं आया तो मुश्किल है। इस बार देखिए एक रन आसानी के साथ आता हुआ, सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं। कहते हैं ना, कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरता है। अगर आपको 46 तक पहुंचना है तो फिर सर में कफन बांधना होगा। जैसे कहते ना, ऊंट से अगर दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। हमारे साथ स्कोरर देखिए, लगातार ये अरुण सपना की सोच में खो गए हैं। लगता है इनकी भी सपना भाग गई है, वही डायलॉग सोच रहे हैं अभी तक हमारे स्कोरर। मैच देखिए यहां पर तो चलिए यहाँ पर फील्डर देखिए थोड़ी सी बदलाव होते हुए। इसलिए तो हमारे नौजवान देखिए आजकल, मैं कभी भी कहता हूँ, जिंदगी में महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और ये चलिए शॉट सिलेक्शन कितना बढ़िया। अगर जिंदगी में महान खिलाड़ी बनना है तो सागर का गाड़ी चलता हुआ पम पम फ्लाइटेड 6 रन। ये देखिए शॉर्ट सिलेक्शन के पंकज में बता रहा था, जिंदगी में महान खिलाड़ी बनना है, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। लेकिन हमारे आजकल के नौजवान देर रात तक चैटिंग में लगे रहते हैं, एक जगह नहीं 4-4 जगह, और कहते हैं जानू मेरी टाइपिंग स्लो है। जानते हैं सपना कभी भी जा सकती है, इसलिए 3-4 जगह। लेकिन क्रिकेट में जुड़े रहिए, ये कभी आपसे दूर नहीं जाएगा। ओहो, यहां पर देखिए कैच लिया गया। कहते ना, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और सागर के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। ना, मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। आउट होने से पहले यहां पर एक उम्दा इनिंग देखिए, यहां पर 21 रनों का इनिंग खेल कर आगे टीम का स्कोर देखिए, यहां पर 30 रन है। लेकिन अभी जीत की बात करेंगे ना, 16 का जरूरत है, और गेंद बचाए 14। स्ट्राइक पर बल्लेबाज अजय। अजय क्या यहां से खेलेंगे विजय इनिंग्स, या जिस तरह की यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे ना, अनिकेत है, एक उम्मीद जागा है। एकाक ऊपर अच्छा बनाना होगा आपको, क्योंकि यहां पर देखिए गेंद 14 है, 16 की जरूरत है। अगर यहां से आगे 2 गेंद के ऊपर एकाक रन भी खर्च करके ओवर को कंप्लीट करते हैं ना, और मुकाबला थोड़ी सी कहीं ना कहीं बैलेंस रहेगा यहाँ पर इनगांव टीम के लिए। लेकिन गुरप्रीत टीम क्या इतना बड़ा गलती करेंगे यहाँ पर, इतना करीब पहुंचकर क्या हार देखेंगे। यहां से 1 रन आता हुआ, और यहां से समीकरण देखिए कैसा बदलता हुआ। अभी देखिए 15 की जरूरत है, और आने वाला गेंद है देखिए 13।
ऋतिक दादा भूर देखिए यहाँ पर विकास के हर छक्के के लिए यहाँ पर 500 रुपया। क्या बात है यहाँ पर देखिए। स्ट्राइक पर आते हुए बल्लेबाज विकास देखिए, अगर एक छक्के के लिए इनका देखिए यहाँ पर 500। ये चलिए भाई, वो चक्कर में मत जाइए, दो भी सिंगल भी निकल जाए तो बेहतर है, क्योंकि मैं हमेशा कहता हूं चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है, नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है। लेकिन अभी अभी तो मैदान में उतरे हो भाई, और यही बात कर रहे थे, अगर एक आध रन भी आ जाए तो खुश रहेंगे। यहां से देखिए, अभी देखिए जीत के लिए चाहिए 15, लेकिन गेंद कितनी बची है भाई। टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और गेंद है 12। चलिए, अंपायर क्या पानी की जरूरत है? चलिए, अगर पानी की जरूरत नहीं तो फील्ड खोल दीजिए, ज्यादा समय मत लीजिए। बाला रुक जाइए, अगर जरूरत होगा तो अंपायर कॉल करेंगे, देर रात हो चुका है। पहले अगर ड्रिंक्स के लिए कहा जाता था ना, लेकर जाने के लिए हाथ पर 2 बाटली, हर कोई पीछे हट जाते थे। लेकिन जब से स्कूटी में मौका मिला ना जाने का, हर कोई चाहते हैं जैसे विधानसभा का टिकट मिल जाना, क्योंकि ऑन स्क्रीन आ जाते हैं। जब ड्रिंक्स टॉली जाता है ना, हमारे जो कैमरामैन उनके ऊपर मारते हैं। हमारे स्कोरर बहुत मुस्कुराते हुए, बहुत खुश है। खुशी होना चाहिए, जिंदगी में हंसते खेलते रहिए, क्योंकि जिंदगी एक खिलौना का घर है, एक ना एक दिन छोड़ना पड़ेगा। और जब मौत आपको आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा। इसलिए तो देखिए हमारे A1 जोड़ी के जैसे यहाँ पर देखिए निखिल दादा चौहान और बालू दादा मुंडे देखिए यहाँ पर एक दूसरे के साथ श्री गणेश क्रिकेट क्लब देवली देखिए पूरे इनका साथ हराने वाला देखिए 12 गेंद 15 की जरूरत है। और मैं हमेशा कहता हूँ दोस्तों, स्टोव में नहीं तेल, पिप्पे में नहीं आटा, और क्रिकेट है एक शतरंज का खेल जिसमें अच्छे का हो जाता है ब्रेक फेल। तो आने वाला 12 गेंद के ऊपर किसका होगा ब्रेक फेल और किसका यहाँ पर होगा जीत दर्ज, ये वक्त बताएगा। गेंदबाजी के लिए तैयार सागर कड़ो देखिए यहाँ पर, और ये चलिए भाई पहली गेंद के ऊपर, इससे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि जरूरत था यहां पर देखिए रनों की जो, और यहां से छक्का आने के साथ समीकरण बदलता हुआ 11 गेंद 9 की जरूरत है। लगने के साथ मैच कितना करीब आता हुआ देखिए। जैसे कहते हैं ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो ना एकदम सामने आ जाती है, आलिया भट्ट के जैसे। तो उसी तरह की देखिए क्रिकेट में एकाक चौके छक्के लगने से मुकाबला कितना करीब आता हुआ। अभी भी चाहेंगे तो गेंदबाज मैच बचा सकते हैं। 11 गेंद 9 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। सुरक्षित मत सोचिए टेनिस क्रिकेट में कोई भी रन, जब 2 वैक्सीन लेकर हम सुरक्षित नहीं है तो फिर ये 11-9 क्या सुरक्षित, कुछ भी हो सकता है। रंग कभी भी बदल सकता है, क्योंकि मैं हमेशा कहता हूं ये टेनिस क्रिकेट कोई होली का रंग नहीं है, 2 दिन में मिट जाएगा। ओहो, ये तो वार करते चले गए भाई, लगातार यहां पर दूसरा छक्का, कोई दैया मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। छक्का दागते हैं तो 2 छक्का आ चुका है। ऋतिक दादा फिर देखिए इनकी तरफ से खास करके यहां पर 3000 देखिए यहां से। बघा दैवली वराडे बिनशील भोज
जोविली मानकेली खरवई किंवा सावरलीची वाडी असो धामणवाडी असो तारवाडी असो जे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असतील तर आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील खासदार आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. चलिए रूथी के वीर देखिए उनके खास यहाँ पर फेवरेट प्लेयर देखिए विकास है और मैच को देखिए यहाँ पर समाप्त कर दिया. अगर छक्का यहाँ पर तो चलिए यहाँ पर मंगल सिंह साहब से गुजारिश करना चाहेंगे जहां कहीं भी वो स्टेज से संपर्क करें. चलिए मंगल सिंह साहब आइए, आपका इंतजार हो रहा है यहाँ पर आने का. यहाँ पर और मैच देखिए यहाँ पर समाप्त हो गया. ऋषि भोईर ने